स्पीक क्राईम न्यूज नेशन बरोबर सोलापूर शहराला जे 2 उड्डाणपूल मागच्या 10 वर्षापूर्वी मंजूर झाले, स्वतः गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं, परंतु आज खेदाने या ठिकाणी नमूद करावं लागतं आज 10 वर्ष उलटले तरी या उड्डाणपुलाचं काम सुरू होत नाहीये। त्याचं कारण म्हणजे अनेक जमिनी अद्यापपर्यंत ज्या केंद्र सरकारच्या त्या ताब्यात आलेली नाहीत। तर माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की या 9 किलोमीटरची जे उड्डाणपूल आहे तो जवळपास 7 किलोमीटर हा माझ्या शहर मध्य मतदारसंघातून येतो। तर जी काही प्रशासकीय जागा विशेषतः केंद्र सरकारची आहे ही जागा लवकर ताब्यात घेण्यासाठी सरकारने प्रयत्न करून उड्डाणपुलाचं काम प्रत्यक्ष सुरुवात व्हावी अशी अपेक्षा मी आपल्या माध्यमातून करतो। विशेषतः सोलापूर शहराचा जो डीपी रोडचा प्रश्न आहे की क वर्ग आणि ड वर्ग महापालिका असलेल्या शहरातल्या डीपी रोडला बजेट नसल्यामुळे विकास कामं पूर्ण करण्यासाठी अडचण येतात। तर महाराष्ट्र शासनाने एक डीपी रोडसाठी विशेष अशी योजना आणावी जेणेकरून 12 मीटरपेक्षा जास्त रस्त्यांचा त्यात समाविष्ट करून हे रस्ते विकास होणं गरजेचे आहे। जर डीपी रस्ते मंजूर झाले तर मला वाटतं सर संपवतो, डीपी रस्ते जर मंजूर झाले तर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होऊन त्यातनं महापालिकेला देखील उत्पन्न उपलब्ध होणार आहे। या प्रस्तावाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की सोलापुरात हे कामगारांचं शहर आहे। ब्रिटिशकालीन मिल सुरू झाल्यानंतरनं ब्रिटिश काळात या ठिकाणी अनेक कामगारांच्या चाळी वसलेल्या आहेत, विशेषतः 14 चाळी ह्या मोठ्या आहेत। त्या 100-150 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कामगार राहतात, 10,000हून अधिक कामगार राहत आहेत। आज ह्या चाळी दुमजली आहेत, 100 वर्ष या चाळींना पूर्ण झालेलं आहे। या चाळींचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे। ह्या चाळी आज एकदम शहराच्या मोक्याच्या जागेवरती आहेत। एकही नया रुपयाची अपेक्षा आम्हाला सरकारकडनं नाही आहे, परंतु आमची जी अडचण आहे ती या सगळ्या चाळीच्या जमिनीवरती चुकीच्या पद्धतीने बिटू लागलेला आहे। मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि बावनकुळे साहेबांना याबाबतची वस्तुस्थिती समजून सांगितलेली आहे आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं की नजूलच्या धर्तीवरती किंवा सिंधी समाजाला ज्याप्रमाणे 2% आकारून हे बिटूची सवलत माफ करण्यात आलेली आहे, परंतु माझी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की ह्या कामगारांच्या घरांचा प्रश्न असल्यामुळं आणि सरकारला कुठल्याही प्रकारची पुनर्विकासासाठी पैसे द्यायची आवश्यकता नसल्यामुळं बिटू पूर्णपणे माफ होण्यासाठी ह्या सरकारने सकारात्मक प्रयत्न करावा मी अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो। आज सभागृहात या ठिकाणी मंत्री नितेश राणे साहेब उपस्थित असल्यामुळे एक मुद्दा अध्यक्ष महोदय मी आवर्जून या ठिकाणी मांडतो की गोरक्षणासाठी सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करत आहे। वारंवार जे लोक गो तस्करी करतात त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी हे शासनाने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे, परंतु सोलापूर शहर हे सीमावर्ती भाग असल्यामुळे या ठिकाणी अजून सुद्धा गो तस्करी मोठ्या प्रमाणावरती सुरू असती। तर ज्या ठिकाणी जे वाहनं एकपेक्षा अधिक वेळा गो तस्करीमध्ये आढळून येतील अशा वाहनांवरती स्क्रॅप करण्याची तरतूद ह्या सरकारने करावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतो। विशेषतः राणे साहेबांनी यात लक्ष घालावे मी अशी विनंती करतो। सोलापूर शहराला जे अभियांत्रिकी महाविद्यालय 1966 साली मंजूर झालं होतं, परंतु त्यावेळी सोलापूरचं अभियांत्रिकी महाविद्यालय अन्य शहरात पळवण्यात आलं। अनेक वर्ष सोलापूरकर त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाट पाहतायत, परंतु त्यात यश आलं नाही। परंतु तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे उच्चतंत्री शिक्षण मंत्री असताना त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची घोषणा देखील केलेली आहे, ते मंजूर देखील झालेलं आहे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे याचा पाठपुरावा करतोय की जे सोलापूरचं तंत्रनिकेतन आहे त्याची जवळपास 34 एकर जागा आहे, सर्व प्रशस्त अशी इमारत आहे आणि स्टाफ सुद्धा उपलब्ध आहे। तर येणाऱ्या 26-27 या शैक्षणिक वर्षात त्या अभियांत्रिकी विद्यालयाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो।